नमस्कार. कधी विचार केलाय की जेव्हा प्रचंड विद्वत्ता आणि अहंकार एका लहानशा दैवी बालकासमोर येतात तेव्हा काय घडतं? आज आपण श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृतातल्या एका अशाच शक्तिशाली कथेबद्दल बोलणार आहोत, जिथे श्रद्धा आणि गर्व यांच्यातलं द्वंद्व अगदी स्पष्टपणे दिसतं. हा प्रश्न फक्त या कथेपुरता मर्यादित नाहीये, नाही का? हा तर आपल्या सगळ्यांच्याच आध्यात्मिक प्रवासातला एक महत्वाचा टप्पा आहे. ही कथा आपल्याला अगदी आरशासारखं स्पष्ट दाखवते की जेव्हा दैवी शक्ती आपल्या अहंकाराची परीक्षा घेते तेव्हा काय काय घडू शकतं. चला तर मग बघूया या संघर्षात नक्की कोण जिंकतं. तर ह्या कथेची सुरुवात होते दोन टोकाच्या व्यक्तिरेखांच्या भेटीने. एका बाजूला आहे निरागसता, तर दुसऱ्या बाजूला ज्ञानाचा प्रचंड अहंकार. आणि याच भेटीतून ह्या मोठ्या संघर्षाची ठिणगी पडते. कथेच्या केंद्रस्थानी असलेला हा विरोधाभास आहे ना, तोच खूप इंटरेस्टिंग आहे. बघा, एका बाजूला आहेत बाल श्रीपाद, ज्यांच्या चेहऱ्यावर एक दैवी तेज आहे, आणि दुसऱ्या बाजूला आहेत नरसावधानी. आता हे मोठे विद्वान होते, पण प्रॉब्लेम काय होता तर ज्ञानाचा गर्व आणि कमालीचा कंजूसपणा. आणि ह्याच दोन गोष्टी त्यांच्यावर भारी पडल्या. हाच संघर्ष या कथेला पुढे घेऊन जाणार आहे. आता पुढे जे घडतं ना, ते वरवर पाहिलं तर एखाद्या लहान मुलाचा साधा हट्ट वाटू शकतो. पण थांबा, या साध्या वाटणाऱ्या मागणीमागे एक खूप मोठी दैवी योजना दडलेली होती, नम्रतेची एक कठीण परीक्षा. तर होतं काय, बाल श्रीपादांना अचानक राजगिऱ्याची भाजी खाण्याची इच्छा होते. आणि गंमत बघा, ही भाजी फक्त आणि फक्त त्या कंजूस नरसावधान्यांच्या मड्यातच उगवत होती. आता ज्याच्या दारात कोणी साधं पाणी मागायलाही जात नसे, त्याच्याकडून भाजी मागण्याचा हट्ट, हे नक्कीच एका मोठ्या दैवी योजनेचा भाग असणार, नाही? श्रीपादांचे आजोबा बापानाचार्य हे मोठे ज्ञानी होते. त्यांनी या साध्या हट्टामागचा दिव्य संकेत लगेच ओळखला. त्यांच्या लक्षात आलं की ही काही साधी भाजीची मागणी नाहीये, तर ही नरसावधान्यांच्या अहंकाराची परीक्षा आहे. आणि म्हणूनच ते स्वतः त्या बालकाला घेऊन त्या गर्विष्ठ विद्वानाच्या घरी जायला तयार झाले. आणि मग तो क्षण येतो जिथे एका शांत कृतीने एका क्षणात एक चमत्कार घडतो आणि एका माणसाचा अहंकार अक्षरशः धुळीस मिळतो. इथे जे घडलं ते खरंच अविश्वसनीय आहे. बघा, बापणाचार्य आणि श्रीपाद दारात पोहोचतात. बाल श्रीपाद एक शब्दही बोलत नाहीत, फक्त हात जोडून त्या गर्विष्ठ माणसाला नमस्कार करतात. आणि त्याच क्षणी एक चमत्कार होतो. नरसावधान्यांची शेंडी, जी त्यांच्या विद्वत्तेचं, त्यांच्या गर्वाचं प्रतीक होती, ती अचानक तुटून जमिनीवर पडते. आता एवढ्या मोठ्या अपमानाने हादरलेले नरसावधानी भाजी द्यायला साफ नकार देत. पण श्रीपाद तिथून निघून जाताच कर्माचा सिद्धांत वेगाने कामाला लागला. नरसावधान्यांच्या अहंकाराची आणि त्यांच्या कर्मांची फळं त्यांना तात्काळ आणि अगदी नाट्यमयरित्या भोगावी लागली. आणि कर्माचा परिणाम कसा होता? तर बघा, त्यांची नेहमीची शांत गाय अचानक पिसाळली. तिने त्यांचा तो जीवापाड जपलेला मळा तर उद्ध्वस्त केलाच, पण त्यांच्या आईच्या श्राद्धासाठी तयार केलेलं पवित्र अन्नही पायाखाली तुडवलं. म्हणजे नरसावधानांनी आयुष्यात जे काही जपलं होतं ते सगळं क्षणात त्यांच्या डोळ्यांदेखत मातीमोल झालं. पण या विनाशानंतर एक अद्भुत गोष्ट घडते. तीच पिसाळलेली गाय पळत पळत थेट श्रीपादांकडे पोहोचते आणि त्यांच्या पायाशी शांत होते. श्रीपाद तिला केवळ शांतच करत नाहीत, तर तिला मुक्तीही देतात. याउलट नरसावधानांचं आयुष्य मात्र दुःख आणि उपहासात संपतं. यातून काय दिसतं तर शरण आलेल्यावर कृपा कशी होते आणि अहंकार माणसाला कुठे घेऊन जातो, हेच. या घटनेमुळे फक्त नरसावधानांचा अहंकारच नाही, तर श्रीपादांचं खरं स्वरूपही जगासमोर आलं. आता आपण या बालकाच्या पलीकडे जाऊन त्यांच्या दिव्य अवताराचं रहस्य समजून घेऊया. श्रीपादांच्या पहिल्या वाढदिवशी एक दिव्य रहस्य उलगडलं. त्यांचे आजोबा बापानाचार्य यांना त्यांच्या पायांवर शंख, चक्र, गदा आणि पद्म ही भगवान विष्णूची पवित्र चिन्ह दिसली. त्या क्षणी त्यांची खात्रीच पटली की आपला नातू कोणी सामान्य बालक नाही, तर साक्षात श्रीहरीचा अवतार आहे. आणि ह्याच वेळी बाल श्रीपादांनी स्वतः आपल्या भव्य अवतार त्रयीची घोषणा केली. त्यांनी सांगितलं की ते 3 रूपात प्रकट होणार आहेत. पहिला अवतार अर्थात श्रीपाद श्रीवल्लभ, दुसरा संन्यास धर्माची स्थापना करणारे नृसिंह सरस्वती, आणि तिसरा तब्बल 300 वर्षांच्या तपश्चर्येनंतर प्रकट होणारे स्वामी समर्थ. ही घोषणा त्यांच्या कार्याची विशालता आणि दैवी योजना किती मोठी आहे हे स्पष्ट करते. तर मग ह्या अद्भुत कथेतून आपल्याला नक्की कोणती शाश्वत शिकवण मिळते?
चला, या अध्यायाचं सार काय आहे ते पाहूया. खरं तर नरसावधान्यांची ही कथा एक बोधक कथा आहे. यातून आपल्याला 4 मुख्य अमृतबिंदू म्हणजे 4 अशा शिकवणी मिळतात ज्या कधीच बदलत नाहीत. चला, ह्या 4 सत्यांवर पटकन एक नजर टाकूया. पहिलं, अहंकाराचा विनाश. नरसावधान्यांसारखा विद्वान माणूसही अहंकारामुळे कसा नाश पावतो हे आपण पाहिलंच. दुसरं, कर्माचा नियम. त्यांची कर्म कशी लगेच फळाला आली तेही दिसलं. तिसरं, गुरुची शक्ती. श्रीपाद हे गुरु म्हणून शरण आलेल्यांवर कशी कृपा करतात. आणि चौथं, दैवी लीलेतील ज्ञान. म्हणजे श्रीपादांची प्रत्येक कृती ही फक्त चमत्कार नव्हती, तर त्यात एक गहन शिकवण दडलेली होती. थोडक्यात काय, तर ही कथा आपल्याला एक शाश्वत सत्य पुन्हा एकदा आठवण करून देते. माणसाचा अहंकार कितीही मोठा असला तरी दैवी कृपेपुढे तो टिकू शकत नाही. ही कथा आजही आपल्यासाठी एक शक्तिशाली आध्यात्मिक मार्गदर्शक आहे. आणि जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न. ही कथा कर्म आणि कृपेच्या अदृश्य नियमांबद्दल सांगते, बरोबर? पण आपल्या स्वतःच्या आयुष्यात अहंकार आणि नम्रता यांच्यातला हा संघर्ष कुठे आणि कसा दिसतो? यावर नक्की विचार करायला हवा.